अपक्ष उमेदवार नाशिकचे शांतगिरी महाराज यांनी देखील आपला मतदानाचा हक्क बजावलेला आहे। तर दुसरीकडे हेमंत गोडसे हे सुद्धा आता मतदान करण्यासाठी आता रवाना झालेले आहेत। त्यावेळीची दृश्य घरात औक्षण झाल्यानंतर आता हेमंत गोडसे मतदानासाठी रवाना झालेत। आपल्या कुटुंबियांसह ते आपला मतदानाचा हक्क बजावत आहेत। नाशिकचे उमेदवार आहेत हेमंत गोडसे शिंदे गटाचे। तर मुंबईतल्या वेगवेगळ्या आता मतदान केंद्रांवर अशा रांगा पाहायला मिळत आहेत। तर बिहारमधील हे दृश्य आपण पाहतो, तिथे देखील आज सकाळीच मतदान केंद्रासाठी मोठ्या प्रमाणात रांगा लागलेल्या आहेत। महिलांच्या रांगा विशेष करून या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये पाहायला मिळत आहेत। तर भांडूपमधील मतदान केंद्रावर देखील मतदारांच्या रांगा लागल्यात। मुंबईतल्या वेगवेगळ्या मतदान केंद्रांवर देखील सकाळीच मतदान करण्याकडे मतदारांचा कल दिसतो। तर मिहिरकोटेच्या हे देखील आता मतदान करण्यासाठी पोहोचलेले आहेत। मिहिरकोटेच्या उत्तर पूर्व म्हणजे ईशान्य मुंबईचे भाजपचे उमेदवार आहेत आणि कमळ चिन्ह जे आहे ते लावून ते या ठिकाणी मतदान केंद्रावर दाखल झालेत। मिहिरकोटेच्या आता मतदान केंद्रावर मतदान करण्यासाठी दाखल झालेत आणि मिहिरकोटेच्या आता मतदान करतायत। उत्तर पूर्व ईशान्य मुंबई याचे उमेदवार आहेत भाजपचे मिहिरकोटेच्या। याआधी आमदार असलेले मिहिरकोटेच्या पहिल्यांदाच लोकसभेची निवडणूक लढवत आहेत। तर दुसरी दृश्य आहे ती म्हणजे यामिनी जाधव आणि यशवंत जाधव यांनी देखील आपला मतदानाचा हक्क बजावलेला आहे। दक्षिण मुंबईच्या शिंदे गटाच्या म्हणजे शिवसेनेच्या उमेदवार आहेत यामिनी जाधव, त्यांनी देखील आपला मतदानाचा हक्क बजावलेला आहे। यामिनी जाधव या देखील आमदार आहेत आणि आज पहिल्यांदा त्या लोकसभेची निवडणूक लढवत आहेत। अरविंद सावंत यांच्या विरोधात यामिनी जाधव या निवडणूक लढवत आहेत, त्यांनी देखील आपला मतदानाचा हक्क बजावला। तर उत्तर पूर्व म्हणजे ईशान्य मुंबईतून मिहिरकोटेच्या भाजपचे उमेदवार संजय दिना पाटील हे ठाकरे गटाचे उमेदवार त्यांच्या विरोधात या ठिकाणी आहेत। मिहिरकोटेच्या आपला मतदानाचा हक्क इथे बजावत आहेत। यामिनी जाधव यांनी मतदान केलेलं आहे, ही थेट दृश्य आपण या ठिकाणी पाहतोय। आपल्या विजयाचा विश्वास त्यांनी मतदान करण्यापूर्वी या ठिकाणी व्यक्त केलेला आहे। तर उत्तर पूर्व मुंबईचे भाजपचे उमेदवार मिहिरकोटेच्या मतदान करताना। तर मुंबईमधल्या 6 जागांसाठी आता मतदान सुरू झालंय। महाराष्ट्रामध्ये एकूण 13 जागांसाठी मतदान आणि वर्षा गायकवाड ह्या सुद्धा आता मतदानासाठी निघत आहेत। औक्षण करण्यात आलेलं आहे त्यांचं आणि उत्तर मध्य मुंबईमधून वर्षा गायकवाड या काँग्रेसच्या उमेदवार आहेत। याआधी आमदारकी त्यानंतर मंत्रिपद देखील त्यांनी इथे भूषवलेली आहेत। संविधान रक्षक असा बँड त्यांनी हाताला या ठिकाणी लावलेला आहे आणि वर्षा गायकवाड उत्तर मध्य मुंबईच्या काँग्रेसच्या उमेदवार आहेत, महाविकास आघाडीच्या उमेदवार आहेत। मिहिरकोटेच्या यांनी आपला मतदानाचा हक्क या ठिकाणी बजावलेला आहे।